आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कमळे, मधल्या सुट्टीला 30 मिनिट जास्त मिळाली असते की नाही तर जरा निवांत झोपाय मिळालं असतं बघ। कमळे, तू अजून बी त्या फोटोचा विचार करत बसलीस वय? एकदा का परीक्षा झाली की जाऊया की गावाला? मग काढ की चांगला फोटो, ह्याच्यापेक्षा बी लय भारी काढ। बरोबर आहे तुझं। फोटो नसला म्हणून काय झालं, त्यांचा आशीर्वाद तर आहे संग। आणि परीक्षा झाल्यावर गावाला कशाला, त्यांनाच बोलून घेऊ मुंबईला। मुंबई फिरवू आणि मस्त फोटो बी काढू। आता कसं बोललीस? आता जरा हाच पण बारीक, एवढंच मला बरं वाटत। निंगे, अगं काय पसारा, कोण गोळा करणार आहे सगळं? तू की नाही पाण्यात बसलेली म्हैसच आहेस बघ। वय 4 डोळ्याची म्हस, तू एक माझा एकटीच आहे वय? काय म्हणावं तुला? ऋषी सरांचं जॅकेट, कमळे, त्यांच्यावर राग गेला असेल तर ऋषी सरांचं जॅकेट परत देऊन टाक की त्यासनी। अगं पण त्यांचा तास संपला असेल की आता। अगं त्यांच्या घरला जाऊन देऊ। काय खुळीबिळी झाल्यास काय घरला? आता ते जॅकेट ऋषी सरांनी परत द्यायला पाहिजे की नको, आणि त्यासनी थँक्यू बी म्हणायला पाहिजे की नाही? ते तर कुठं सरळ बोललीस तू, आता तर जायलाच पाहिजे। होय, पण आपल्याला कुठं माहित आहे त्यांचं घर? अगं कॉलेजमध्ये एवढं माणसं आहेत, कोणी बी सांगल की। बर चल। जॅकेट तर नुसतं निमित्त आहे ऋषी सरांनी भेटायचं। खरं तर मला त्यासनी सांगायचं आहे तर त्यांनी दिलेलं पुस्तक त्या अनिकानं जाळलं, आणि आबा आणि सरू काकीचा फोटो बी जाळला। कमळीला असं नाराज नाही बघू शकत मी। हे बघून तिथे आई, मी तुम्हाला म्हणाले होते ना की रिहानची फॅमिली आज नयनताराकडे जाणार आहे। प्राजक्तासाठी मी स्थळ सुचवलंय, आम्ही तिकडेच निघालोय। तुम्ही येता का? सगळ्यांना बरं वाटेल। इनफॅक्ट देशमुखांनी स्वतः सांगितलंय आई आल्या तर खूप बरं होईल। कसं मोठ्यांचा आधार होतो ना। नाही, तुम्ही जाऊन या, मला थोडी कामं आहेत। तू देशमुखांना माझा नमस्कार सांग, आणि त्यातून वेळ मिळाला तर येईनच मी म्हणा। नक्की? ठीक आहे, मी वाट बघेन। आम्ही जाऊ? हो। ओके, झालं काम म्हणून काय गरज होती त्या आजीला एवढी कन्व्हिन्स करायची? तू पण ना कधी कधी ओव्हर ऍक्टिंगच करतेस। अगं आता नाही बोलत होती तर सोडून द्यायचं ना। तसं पण आल्यावर काय केलं असं, नुसतं एक वाक्य बोलली असते, माझी थोडली ना, माझी थोडली ना। दुसरं काही येतं का? ज्याच्याकडे पैसा आणि सत्ता असते ना, त्याला असा इम्पॉर्टन्स द्यावाच लागतो। तिच्या नजरेत चांगलं राहावं म्हणून तुझ्या आईला हे चांगुलपणाचं नाटक कसलं, नाटकाचा अगदी दर्जेदार प्रयोग करावा लागतो। प्रत्येक सुनेला करावा लागतो आपल्या सासूसमोर। तुला काय वाटतं, सगळं खरं असतं का? हॅट, काही खरं नसतं। फक्त आपल्या सासूचा विश्वास संपादन करायचा बस। आणि एकदा का आपल्या सासूचा आपल्यावर विश्वास बसला की मग आपण काही हवं ते करायला मोकळे। रान सगळं मोकळं, आकाश मोकळं, कळलं का? आणि मॅडम, ज्या घरात जायचा प्लॅन करताय ना, ती नयनतारा या म्हातारीपेक्षाही जास्त डोक्याला ताप आहे। ट्रू, म्हणून जे छोटे छोटे दावपेच शिकून घे। मी माझ्या आईकडून आता आपण दोघं हे कारमध्ये पण डिस्कस करू शकतो। आपण जायचं का? ऋषी आला असेल। चला चला निघूया। करेक्ट। वाटीवर म्हणे चला। जाऊ कशा? काय रे,
एवढं काय काय कशा पाय बोलवले? काय माहिती काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणले म्हणून बोलून घेतलंय. सावकाश या. हो सरोज भाई, यो कुर्ने म्हणत होता का यो काल रातच्याला तुमच्याकडे आलता. हे खरं आहे का? हाव नाही अहो मी काय आकडे विचारत नाही. अहो उलट मीच तर याला तुमची माफी मागायला बोलवलंय ना व. आणि याची चूक आहे माहितीये की मला. काय रे अरे तुला एक डाव सांगितलेलं समजत नाही. सरोजताई माफ करा मला, माझं चुकलं. मी असं बोलायला नको पाहिलं होतं तुम्हाला. नाही ते समजा ठीक आहे, पण मी एकटी हाय म्हणून माझी जमीन मला विकायला लावताय ना व. आणि हे काय बरोबर नाही. माझ्या आबांनी दिस रात घाम गाळून आमची जमीन कसली आहे. ज्या जमिनीला ते आई म्हणत होतं ती जमीन मी कशी विकू? बोला की सरपंच. नाही मला ठाव आहे का मीच बोललो होतो का कमळीचं लगीन झालं की मी ती जमीन इकल. तेव्हा काय माझ्या डोक्यात वारं गेलं होतं काय माहित. चुकलंच माझं. पण आता माझा विचार बदललाय. आता नाही ऐकायची माझी जमीन मला. ती जमीन माझ्या आबांची एकुलती एक आठवण आहे. मी नाही ऐकायची ती जमीन. बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. आणि आम्ही बी कवापासनं तुम्हासनी हेच बोलत होतो का तुम्ही कवापतूर हेच बोलणार. आता तुम्ही जमीन कसणार असल्यात तर आम्ही समजे बघा तुमच्या पाठीशी आहोत. पर अहो एकदा वय झालं की काय करणार? मग जमिनीत कसं राबणार? तेव्हा आमचं ऐका, कमळीला गावाकडे बोलवा आणि तिला म्हणावं शिक काय शिकायचं ते इकडच्या कॉलेजमध्ये. नाही नाही मी हात जोडते तुमच्यामोर. पण या बाबतीत मी तुमचं काय बी ऐकू शकत नाही सरपंच साहेब. अहो मीच म्हणलं होतं कमळीला मुंबईला जाऊ नको म्हणून. पण मी माझ्या आबासनी सबूत दिलाय. माझ्या कमळीला राहू दे तिकडं मुंबईतच. देवी तुळजाईच तिचं रक्षण करत. पण मी जर का आता माझ्या कमळीला हित बोलवलं ना तर आई कोपल माझ्यावर. मी माझ्या आबासनी शेवटचा शब्द दिलाय हो. मी नाही मोडू शकत. मी नाही बोलवायची कमळीला इकडं. मी नाही बोलवायची. अहो सरपंच, सरोजताई बोलतात ते एकदम खरंच आहे. कमळी एकदा का चांगली शिकली, तिची सगळी स्वप्न पुरी झाली तरच आबांच्या आत्म्याला शांती मिळेल. आता आबांचीच शेवटची इच्छा होती तर आपण बी काय बोलणार हा? आणि तसं बी कमळी शिकली आणि इकडं आली की गावचंच भलं करणार. काय का नाही?